आजचा दिवस खास होता कारण की आज होती श्रीराम प्रभूची रामनवमी. श्रीराम प्रभूचा रथ तलावपाल या ठिकाणी फिरत होता. मिरवणूक श्रीरामप्रभूंची आमच्या ठाण्यामध्ये चालली होते आणि चैत्र नवरात्री उत्सवाची लगबग सुद्धा तलावपाल एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू होते. नेमका आजच्या मुहूर्तावरती आम्ही बाहेर पडलो. रामप्रभूंचे आम्हाला दर्शनही झालं. त्यांची मिरवणूक इतक्या आनंदात आणि जल्लोषात काढण्यात आली. हे त्यांचं क्षणचित्र आहेत. खूप काही देखावे तिथे रेखावटले होते. हे नृत्य पाहताय, हे नृत्य राधिका कृष्णाचे नृत्य आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी या देखाव्यात तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळणार आहेत. चैत्र नवरात्री उत्सव ठाणे जांभळी नाका इथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा होता. मात्र ह्या वर्षी खूप भन्नाट आणि अफाट होता. ते पाहण्यासाठी आम्ही आज इथे पोचलोय. एवढं नक्कीच शेवटपर्यंत पहा. आता तुम्ही ही लायटिंग किंवा जल्लोष पाहताय, हा प्रभू श्रीरामाचं रथ होता. त्या दिवशी पूजा होती, त्यामुळे आमच्या ठाण्यामध्ये असं मिरवणूक काढतात. खूप जल्लोषात आनंदात काढतात. आता आपण पाहणार आहोत पुढे जो तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं, जे डान्स चालू होते, जे काही तुम्हाला देखावा मंदिराचा दिसला, हे चैत्र नवरात्री उत्सव ठाण्यामध्ये जांभळी नाका इथे आयोजित झालं होतं. दरवर्षी असतं. तिथले काही डान्स कार्यक्रम तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महेश नसरे यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. लायटिंग ह्या वर्षी नेहमीप्रमाणे अफाट आणि अचाट होते. पाहाल तिकडे चांगले पद्धतीने देखावे उपाटलेले होते. मुख्य मला ह्या ठिकाणी अयोध्येचं मंदिर आम्हाला पाहायला मिळलं, जो जांभळी नाका सर्कललाच होतं. तर मित्रांनो, अशा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नक्की तुम्हाला आनंद मिळेल. ह्या तुम्हाला कार्यक्रमात डान्स, गाणी अशा बऱ्याच काही गोष्टी अनुभवता येतील. आणि त्या दिवशी गर्दी होते. श्रीरामप्रभूंचं जन्मदिवस असताना त्या दिवशी काही सुट्टी होती. त्यामुळं चैत्र नवरात्री उत्सवमध्ये एक वेगळा आनंद तयार झाला. एवढं नक्की शेवटपर्यंत पहा. गवळणीमध्ये
होणारं हे मन जसं कृष्णाला पाहण्याची इच्छा मनात जागृत करताना कधी ना कधी उगवतोच. दिनचर्येची सुरुवात करतानाच इतकी प्रसन्नता आणि इतकी पॉझिटिव्हिटी तो सूर्यदेव आपल्या आयुष्यात घेऊन येतो. त्यामुळे मावळत्या सूर्याकडून जर तुम्हा सगळ्यांना निराशेची वाट दिसत असेल तर उगवत्या सूर्याकडून पुन्हा एकदा आशेचा किरण नक्कीच पाहायला मिळतो. म्हणूनच पर्णपोक्ती हिंदोळ्यावर सोनुली पाखरे जेव्हा पागडताना दिसतात, दवबिंदू चमकताना दिसतात, तेव्हा आपल्याला कुठेतरी देवळांतून आणि मठांतून म्हटले जाणारे भोपाळीचे आणि ओव्यांचे स्वर कानी ऐकू येतात. दळण कांडण करण्या अगोदर सडा संभाषण करून तुळशीचं पूजन करणाऱ्या या महिला वासुदेवाचं आगमन होईल म्हणून घरात जातात. माझ घरातून आपल्या सुखामध्ये जे काही थोडं
देवाच्या देवघरामध्ये स्थान मिळालं आहे का? किती छान आनंद आणि उत्सव या कार्यक्रम तुम्हाला अनुभवता आला. हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत त्यामुळे मित्रांनो तुमचं मी मनापासून आभार मानतो.